जय हरी माऊली. आज आपण संत शिरोमणी तुकोबाराय यांचा शरण शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा, शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर, तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमरा, या अभंगाचे निरूपण करणार आहोत. तर आपण संत श्री तुकोबाराय यांनी रामदूत, रामभक्त, चिरंजीव अशा हनुमंतरायांचे वर्णन या अभंगाच्या माध्यमातून केलेलं आहे. तर आपल्याला पहिल्यांदा तुकोबाराय जे आपल्या अभंगाच्या माध्यमातून म्हणतात, शरण शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता, तर आपल्याला पहिल्यांदा पाहावे लागेल हनुमंतराय यांचा जो अवतार आहे तो कशा प्रकारचा झाला, तो त्यांचा जन्म कसा झाला आणि त्यांना रामदूत का म्हणलं जातं. हे पाहत असताना पहिल्यांदा जेव्हा आपण हनुमंतराय यांच्या जन्माची कथा पाहतो त्यावेळेस आपल्याला असे दिसून येते की राजा दशरथ जेव्हा असुराचा, दानवाचा संहार करतात, पराभव करतात आणि या पराभवामुळे सर्व देवदेवतांना आनंद होतो आणि त्यातच देवाचा राजा बृहस्पती दशरथांना विचारतात, हे राजा तू दानवाचा पराभव केला आहेस, तर तुझी इच्छा काय आहे, तुला वरदानाच्या स्वरूपामध्ये काय पाहिजे. तेव्हा दशरथ बृहस्पतींना म्हणतात की मी निसंतान आहे, मला पुत्र नाही, त्यामुळे मी दुःखी असतो. त्यावेळेस बृहस्पतींनी राजा दशरथांना सांगितलं की तू जाऊन जे विभांडक ऋषींचा मुलगा आहे ऋषी श्रंग यांना बोलावून घे आणि त्यांच्या माध्यमातून तिथं एक यज्ञ कर, पुष्टकामेष्टी यज्ञ कर. मग त्यावेळेस दशरथांनी वशिष्ठाची आज्ञा घेऊन तिथं असणारं त्या ऋषींना बोलावलेलं आहे आणि ऋषींना बोलावल्यानंतर तिथे विभांडक ऋषींना कळालं आहे की आपला जे पुत्र आहे ऋषीश्रंग त्यांना दशरथाने घेऊन गेला आहे. त्यावेळेस विभांडक ऋषींना तिथं राग येतो आणि तो राजा दशरथाचा शोध घेण्यासाठी, आपल्या पुत्राचा शोध घेण्यासाठी राजा दशरथाकडे निघतो. निघाल्यानंतर तेथे पाहिलं जातं की राजा दशरथांचा जो मित्र आहे शांतनू, त्या शांतनूने राजा दशरथाला पुत्र नाही यासाठी आपली मुलगी शांता हे दशरथाच्या ओटीमध्ये दिलेली होती आणि त्याच मुलीबरोबर राजा दशरथाने त्या विभांडकांच्या मुलाबरोबर आणि ऋषी शृंगाबरोबर त्याचं लग्न लावून दिलं होतं. त्या शांताचं लग्न लावून दिल्यानंतर विभांडक जेव्हा बघतात आणि विभांडक बघितल्यानंतर त्यांना आनंद होतो आणि ते राजा दशरथाला म्हणतात, तू हे चांगलं केलास, मी आनंदी आहे. आणि हे म्हणल्यानंतर तिथं असणारं ऋषीकडून, विभांडक ऋषीच्या मुलांकडून पुष्टकामेष्टी जे यज्ञ आहे त्याची तयारी केली जाते आणि ते तयारी केल्यानंतर तिथं अग्निदेवता यज्ञातून प्रसन्न होते आणि प्रसन्न झाल्यानंतर त्या यातून पायस निघतं. अग्निदेवता पायस देतात आणि पायस तिथं असणारं ऋषी वशिष्ठाला देतात, वशिष्ठ राजा दशरथाला देतात आणि दशरथ तिथं आपल्या राण्यांना देतात. पण देत असताना पायस सांगितलं होतं की हे जे पायस आहे ते घेण्यासाठी विलंब करू नका, वेळ करू नका, नाहीतर काहीतरी तिथं अनर्थ घडेल. आणि त्यामुळे राजा दशरथाने जे पायस आहे ते पायस आपल्या राणीला देत असताना पहिल्यांदा कौशल्याला ते पायस दिलेलं आहे. हे पाहून तिथं कैकई असणारी क्रोधित झाली आहे, तिला राग आला आहे आणि ते लवकर
ते पायस सेवन करत नाही त्याच वेळेस तिथे एक घार येते, घारीन येते आणि घारीन ते कैकेयीच्या हातातलं असणारं जे प्रसाद आहे ते उचलून घेऊन जाते. आणि त्यानंतर इथं कौसल्या आणि सुमित्रा आपल्यातला जे काही भाग आहे प्रसादाचा ते तिथं असणारं कैकेयीला देतात. पण ज्या घारणीनं ते घास प्रसाद उचलून नेलेला आहे तिचा एक इतिहास आहे. तो इतिहास असा आहे, तिचं नाव सुवर्चा, जे ब्रह्मदेवाच्या दरबारामध्ये नर्तिका होती. आणि नर्तिका असताना एक दिवस तिथं सोमरसाचे प्राशन करून ती नृत्य करत होती. त्यामुळे तिचा ताल बिघडला आणि तिचे जे नृत्याचे ताल असतो, जे पाय असतात ते पाय कुठेतरी वाकडे पडले. त्यामुळे ब्रह्मदेवाला राग आला आणि ब्रह्मदेवानी त्या सुवर्चाला शाप दिला की तू घारणीचं रूप घेऊन जन्माला येशील. आणि तीच हे सुवर्चा होती. तिने ते प्रसाद आपल्या तोंडामध्ये धरला आणि इकडं जेव्हा ऋषमुख पर्वतावर असणाऱ्या महादेवाच्या भक्तीमध्ये अंजनी महादेवाच्या समोर तप करत होती, भक्ती करत होती, आराधना करत होती. आणि महादेव प्रसन्न होऊन तिला एक आशीष देतात, काय पाहिजे तुला. त्यावेळेस अंजनी म्हणते की मला एक शूरवीर, एक तुमच्यासारखा पुत्र पाहिजे जो पराक्रमी असेल. त्यावेळेस ते म्हणतात, शंकर महादेव देवांनी अंजनीला वर दिलेला आहे की इथं असणारं जे पवन राजा आहे त्याच्या माध्यमातून, वायुदेवताच्या माध्यमातून तुला तिथं संतान प्राप्ती होईल. आणि जशी ती घारीन घेऊन निघाली होती प्रसाद, त्यावेळेस देवाचा प्रकोप सुरू झाला, मोठा वारा सुटला आणि त्या वाऱ्यामुळे त्या घारणीच्या तोंडातला असलेलं जे प्रसाद आहे तो प्रसाद पायस जो आहे ते पायस अंजनीच्या ओंजळीमध्ये पडलं. आणि तेच अंजनीने प्राशन केले. अंजनीने प्राशन केल्यानंतर तिथं असणारं अंजनीला 9 महिन्यानंतर पुत्ररत्न झाले. और पुत्ररत्न झाल्यानंतर तसं अंजनीच्या विवाह केसरीनंदनबरोबर झालेला होता. तो वानर कुळातला होता, त्यामुळे त्याचं स्वरूप हे वानरासारखं होतं. आणि 9 महिन्यानंतर जसं जन्म झाला हनुमंताचा जन्म झाल्यानंतर एके दिवशी हनुमंतराय आपल्या आईला म्हणतात, अंजनीला मला भूक लागली आहे आणि भूक लागल्यानंतर मी काय खाऊ. त्यावेळेस अंजनी म्हणते की तू फळ खात जा. आणि फळ खात जा म्हटल्यानंतर याला दुसऱ्या दिवशी सूर्य उदयाच्या अगोदरच हनुमंतरायाला भूक लागली आणि त्यावेळेस अंजनी तिथं असणारं अरण्यामध्ये फळ शोधण्यासाठी गेली होती. यांना तर भुकेने हे व्याकुळ झाले होते हनुमंतराय. आता समजत नव्हतं काय करावं आणि त्यांचं लक्ष तिथं असणारं आकाशाकडे गेलं. आणि आकाशाकडे लक्ष गेल्यानंतर जे सूर्यनारायण आहेत त्यांचा उदय होत होता आणि हनुमंतरायाला वाटलं हे फळच आहे. आणि हनुमंतरायाने तेव्हा उड्डाण घेतली आणि उड्डाण घेऊन त्या सूर्याकडे जाऊ लागले. आणि सूर्याच्या त्या उष्णतेमुळे कुठे ना कुठे हनुमंतरायाला जखमा होतील या उद्देशाने वायुदेव तिथं चिंतित होते. वायुदेवाने भरपूर प्रयत्न केला पण हनुमंतराय थांबले नाहीत. त्यांचा वेग जास्त होता. अब सूर्यनारायणाच्या समोर हनुमंतराय जाऊन उभा टाकलेत. सूर्यनारायण तिथे थरथर कापू लागला आहे आणि त्याला ग्रासणार एवढ्यात त्यावेळेस सूर्यग्रहण होतं. आणि सूर्यग्रहणामुळे राहू सूर्याच्या जवळ आला होता. हनुमंतरायाला वाटलं जे आपण फळ खाणार आहोत त्या फळाच्या आडवं कोणीतरी येत आहे म्हणून त्यांनी राहूच्या एक मुखोटामध्ये मारलं, प्रहार केला. आणि ते पाहून तिथं केतू राहूच्या साह्यासाठी आला, मदतीसाठी आला. पण हनुमंतरायाने त्या केतूवरही प्रहार केला. आणि त्यावेळेस हे सगळं दृश्य बघून तिथं असणारं राहू केतू भयभीत झाले. सूर्य थरथरा कापू लागला आणि या
कारणामुळे इथे राहू आणि केतू इंद्राचा धावा करू लागले, इंद्राकडे गेले, इंद्राला विनंती करू लागले, हे इंद्र देवता आमची रक्षा कर, हे एक वानर रूपी राहू कोणीतरी आला आहे आणि तो सूर्याला गरंकृत करत आहे, आमची रक्षा कर. त्यावेळेस इंद्राने सगळे ईश्वर देवता बरोबर घेऊन तिथं असणारं सूर्याची रक्षणासाठी तिथे आला. इंद्र सगळ्या देवतांना बरोबर घेऊन आला. त्यावेळेस हनुमंतरायाची नजर त्या राहूवर जाते. त्यांना वाटतं की इंद्राला बरोबर घेऊन आला आहे आणि ते राहू जसंच हनुमंतरायाला बघतो त्यावेळेस इंद्राच्या पाठीमागे जाऊन लपतो. आणि हनुमंतराय जेव्हा प्रहार करू लागतात इंद्रावर, त्यावेळेस इंद्रावर प्रहार करतात. त्याचा मुखवटा जो आहे इंद्रदेवतेचा ते खाली पडतो. बाकी हे सगळं दृश्य बघून तिथं असणारे देव पळून जातात. कुणालाही काही समजत नाही आता काय करायचं, सगळे भयभीत होतात. आणि त्या कारणामुळे इंद्राने आपल्या जे अस्त्र आहे त्याचा प्रहार हनुमंताच्या हनुवटीवर केला आणि त्या प्रहारामुळे हनुमंत तिथं मेरू पर्वतावर मूर्छित होऊन पडले. आणि हे जेव्हा वायुदेवतेच्या लक्षात आलं, वायुदेवतेच्या लक्षात आल्यानंतर तिथं असणारा वायुदेवता आपल्या पुत्र शोकाने हनुमंताजवळ आले, हनुमंताला आपल्या हृदयाला लावलं आणि त्यांना क्रोध आला. इंद्राने माझ्या पुत्रावर प्रहार केला आहे, आता मी वायू जो आहे ते बंद करून सगळ्या सृष्टीचा नाश करेन. असे म्हणून वायू चोहीकडला सगळीकडला वायू बंद झाला. ऋषीमुनी चिंता करू लागले. सगळ्या सृष्टीचं जीवन जगणं अवघड झालं. कुठंही श्वास घेता येईना, कुणालाही काही लक्षात येणार गेलं. त्यावेळेस शेवटी सगळे भयभीत होऊन ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव तिथं आले आणि ब्रह्मदेवाला सगळी कहाणी सांगितलेली होती. ब्रह्मदेवाने येऊन वायुदेवतेला सांगितलं, हे देवता हे चिरंजीवी आहे आणि याला काही होणार नाही. तेव्हा महादेवानेही त्या हनुमंतांना तिथं आशीर्वाद दिला आणि म्हणलं तिथं शंकरानेही म्हणलं की माझ्या तिसऱ्या जे डोळा आहे त्याच्यातल्या अग्नीही तुम्हाला भस्म करू शकणार नाही. तुम्ही चिरंजीव स्वरूपामध्ये राहाल, तुम्हाला रुद्र अवतार मिळेल. कोणत्याही अस्त्राने तुमच्यावर त्याचा प्रभाव होणार नाही. असे प्रत्येक देवताने, विश्वकर्मा असो, प्रत्येक देवताने तिथं वरदान दिलेलं आहे. आणि इंद्राचं जे वज्रासन हनुवटीला लागलं होतं हनुमंतरायाच्या, त्यामुळेच हनुमंतरायाचं नाव हनुमंत असं पडलं. इंद्रानेही तिथं आशीर्वाद दिला की तुमचं शरीर वज्राचं होईल आणि तुमच्यावर कसलाही प्रवाह होणार नाही. आणि याप्रमाणे हनुमंतराय जे आहेत त्यांचा चिरंजीवी स्वरूपामध्ये तिथं त्यांचं कार्य वाढत गेलं, त्यांची भक्तीची महिमा वाढत गेली. आणि हे सगळी कथा आपण बघतो की ऋषीमुनीने, अगस्त्य ऋषींनी रामाला सांगितली होती, ज्या अगस्त्य ऋषीला नारायणानं सांगितली होती. हे सगळे कथानक जे हनुमंत जन्माचे आहे, अवताराचं आहे, ते या माध्यमातून आपल्या समोर येतं. म्हणूनच म्हणलं गेलं, शरण शरण जी हनुमंता तुझं आलो रामदूता. आणि एवढं सामर्थ्य, चिरंजीवी, वज्राचं शरीर, बुद्धिचातुर्य, सगळ्या या गोष्टीमुळेच तिथं असणारं पुढे चालून त्यांची कीर्ती साऱ्या देवगणामध्ये झाली, सृष्टीमध्ये झाली. आणि म्हणूनच तुकोबराय यांच्या अभंगातून आपण पाहतो, शरण शरण जी हनुमंता तुझ आलो रामदूता. तर याप्रमाणे हनुमंतरायांचा आपण जन्म बघतो. त्यानंतर आपण दुसऱ्या चरणामध्ये पाहू, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासू भटा. आता हनुमंतराय हे रामाचे
दास्यभक्त होते. दास्यभक्ती त्यांनी स्वीकारली होती आणि दास्यभक्ती करणे एवढे सोपे नाही. तसे हनुमंतराय जे कामालाही त्याने जिंकलं होतं आणि कामाला जिंकलं की जिंकल्यामुळे माणूस सर्वश्रेष्ठ होतो. कारण ह्या कामाच्यामुळे जे काम विषय वासना मनामध्ये असतात त्यामुळे कित्येक देवाला सुद्धा तिथं ते सगळे शाप भोगावे लागले. इंद्राचं उदाहरण आपण पाहतो, नारदाचं पाहतो, तिथं असणारं चंद्राचं उदाहरण पाहतो, ब्रह्मदेवाचं पाहतो. त्याच्यातून शिवशंकरही सुटले नाहीत. ज्यावेळेस मोहिनीचं रूप घेऊन तिथं समुद्रमंथन झाल्यानंतर त्या मोहिनीच्या रूपासाठीही शिव तिथं आग्रही होते. अनेक प्रकारच्या अशा कथा आमच्या समोर येतात. पण हनुमंतरायाने त्या कामावरही विजय मिळवला होता आणि म्हणूनच त्यांची जे दास्यभक्ती आहे ती दास्यभक्ती आज रामाच्या त्या आशीर्वादामुळे, प्रभू रामाच्या आशीर्वादामुळे आपण बघतो की एक दास्यभक्तीचं महत्त्व हनुमंतरायाच्या त्या चरित्रामधून आपल्याला समोर येतं. म्हणूनच त्यांची जी भक्ती आहे त्या भक्तीमध्ये, त्यांच्या अवतारामध्ये कुठंही काही स्वार्थ नव्हता. तर त्यांची वीरता, त्यांची ती भक्ती, प्रभूचा शब्द सर्वस्व मानणारा आणि प्रभूचं नाम उच्चारण करणारा आणि प्रभू भक्तीमध्ये हमेशा लीन राहणारे हनुमंत, त्यांनी भक्तीचा मार्ग कसा असावा, भक्ती कशी करावी आणि गुरुसेवा कशी करावी, सद्गुरूची प्राप्ती कशी करावी, या 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 माध्यमातून आपल्यासमोर सगळं येत असतं. आणि म्हणूनच त्यांना दास्यभक्ती स्वीकारली आणि प्रभू रामचंद्राच्या समोर सारखे त्यांचं नामस्मरण करत हात जोडूनच सेवेसाठी ते उपस्थित राहत असत. आणि म्हणून असे जे दास्यभक्ती आहे, आपण भजन कीर्तन आदी माध्यमातून भक्ती करतो, पण त्यांची भक्ती वेगळी होती. त्या दास्यभक्तीतून त्यांनी ती लंका दहन केली, कित्येक राक्षसाचा संहार केला, आपली वीरता दाखवली आणि त्यांची भक्तीची दास्य भक्ती एक सर्वश्रेष्ठ भक्ती होती. हमेशा गुरुचं स्मरण करणे, प्रभूचं स्मरण करणे, प्रभूची जी आज्ञा सदैव तिथं प्रभूच्या आज्ञेसाठी सदैव तत्पर राहणे, अशी श्री हनुमंतरायाची भक्ती आपल्यासमोर दिसते. म्हणूनच म्हणलं गेलंय, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. भक्ती कोणत्या प्रकारची असावी आणि भक्ती करत असताना तिथं कितीही अडथळे आले तरी आपल्या प्रभूच्या सेवेसाठी तत्पर असणारे हनुमंतरायाच्या माध्यमातून, त्यांच्या चरित्राच्या माध्यमातून आपल्या समोर येतं की त्यांनी तिथं आपल्या प्रभूसाठी, प्रभूच्या सेवेसाठी तत्पर हजर राहून प्रभूच्या सगळ्या सुखादुखात तिथं सेवा केली. भलेही प्रभू रामचंद्र आणि हनुमंतराय हे शरीराने वेगळे होते, परंतु अंतर्मनाची जी अवस्था होती एक होती. आणि भक्तीचं स्वरूप आहे आणि या भक्तीच्या स्वरूपामध्येच आपण पाहतो, या भक्तीच्या स्वरूपामध्ये आपण जेव्हा लक्ष्मणाला शक्ती लागली त्यावेळेस सगळे चिंतित होते, आता काय होणार. त्यावेळेस या दास्य भक्तीमुळे हनुमंतरायांनी तुरंत आपल्या प्रभूच्या मनातली ती वेदना ओळखली, दुःख ओळखलं आणि त्या दुःख ओळखून प्रभू सेवेसाठी तत्पर हजर राहिले. आणि वेळेच्या अगोदर मी तो द्रोणागिरी पर्वत आणीन असं म्हणून ते तुरंत त्या द्रोणागिरी पर्वतला आणायला गेले. तिथं जी वल्ली होती, लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर ते सुद्धा प्रभू हनुमंतरायाने तिथं असणारं आपल्या हातावर घेऊन आलेले आहेत. असे दास्यभक्तीचे उदाहरणे आपण त्यांच्या त्या चरित्रामधून पाहतो. म्हणूनच म्हणलं गेलंय, काय भक्तीच्या त्या वाटा म्हणजे धावाव्या सुभटा. आणि त्या वल्ल्या आणायला जात असताना किती संकट आले तरी त्यांनी त्या आपल्या वीरतेच्या माध्यमातून, आपल्या भक्तीच्या सामर्थ्यावर त्या संकटांना पार करून, त्यांचा संहार करून शेवटी त्या वेळेच्या आत तिथं असणारं तर द्रोणागिरी पर्वत
आपल्या हातावरी वीरतेच्या माध्यमातून, हातावरी आपल्या सामर्थ्याच्या माध्यमातून त्यांनी घेऊन आलेला आहे. आणि तिथं असणारं लक्ष्मणाची शक्ती जी लागली होती ती तिथं त्या शक्तीतून लक्ष्मणाची मुक्तता झाली. आणि हे दास्य भक्ती केवळ आणि केवळ हनुमंतरायाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि असा जे त्यांचा भक्तीचा मार्ग आहे त्यामुळेच म्हणलं गेलं आहे काय, भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. आणि पुढल्या चरणामध्ये म्हणतात, संत शिरोमणी तुकोबाराय आपल्या समोर ठेवतात, शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. आता हनुमंतराय किती शूरवीर होते यांचं आपण उदाहरण पाहायचं झाले तर आपण बघतो, जेव्हा रावणाने सीतेचा अपहरण केलं, लंकेमध्ये घेऊन गेला, त्यावेळेस सगळे चिंतित होते आता काय करायचं. पण प्रभू हनुमंतरायांनी तिथं उड्डाण घेऊन आपली वीरता दाखवून लंकेमध्ये प्रवेश केला आणि लंकेमध्ये कित्येक राक्षसाचा संहार केला. अशोक वाटिका ध्वस्त केली, रावणाच्या दाढीला आग लावली, तिथं असणारं रामाची सहायता केली आणि तिथं असणारे पूर्ण जे दानव आहेत, राक्षस आहेत, त्यांचा संहार केला. अक्षय कुमार जो आहे रावणाचा मुलगा, त्यांचाही वध केला. या प्रकारे आपली वीरता आणि शूरता अनेक उदाहरणाच्या माध्यमातून आपल्याला पाहता येईल. आणि त्याचमुळे म्हणलेलं आहे, शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर. स्वामीसाठी आपल्या तिथं प्रभूसाठी तिथं हनुमंताने असणारे त्या दास्य भक्तीच्या माध्यमातून आपली एक दास्य भक्ती दाखवलेली आहे, आपली सर्वश्रेष्ठ भक्ती दाखवलेली आहे, ज्या भक्तीमुळे कसलाही अहंकार नव्हता, कसला स्वार्थ नव्हता, केवळ आणि केवळ प्रभू रामचंद्राची सेवा करणे हेच त्या भक्तीचा उद्देश होता. म्हणून तिथं असणारं आपल्या शूरवीरतेच्या माध्यमातून आपण बघतो, हनुमंतराय यांची शूरवीर भक्ती आपल्या समोर येते. आणि जेव्हा जेव्हा जिथं डोळे झापल्यानंतर जेव्हा प्रभू रामचंद्रांना हनुमंतरायांची गरज आहे, आवश्यकता आहे, हे काही न सांगता तुरंत त्यांच्या समोर तिथं हात जोडून उभे आहेत, प्रभूचं नामस्मरण करत. याप्रमाणे आपण त्यांची शूरवीरता तर पाहतोच, पण स्वामी काज आणि स्वामीच्या प्रती कशी भक्ती असावी, सेवा कशी करावी, हेही आपण हनुमंतरायांच्या माध्यमातून बघतो. आणि तिथं शेवटी आपण पाहतो की संत तुकोबाराय आपल्या अभंगातून म्हणतात, तुका म्हणे रुद्रा अंजनीच्या कुमरा. आता या अंजनीच्या कुमरा आणि आपण पाहतो, लहानपणी गेलासी तू सूर्याला गिळाया, अरे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखाने बोला जय जय हनुमान. या पद्धतीनं आपण तिथं असणारं हे अंजनीचा कुंवर, ज्याने आपल्या पराक्रमाने, आपल्या वीरतेने तिथं असणारी एक भक्तीची वाट समाजापुढे ठेवली, समाजापुढे आदर्श स्वरूप ठेवलं. आणि तिथं असणारं भक्ती आणि भक्ती प्रभूप्रती निष्ठा या हनुमंतरायाच्या मनामध्ये होते. आणि आजही ते चिरंजीवी स्वरूपामध्ये आपल्याला कुठं ना कुठल्याही माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून आपल्याला त्यांचा दृष्टांत होत राहतो. म्हणून इथं संत तुकोबाराय यांनी जे अभंग रचला आहे त्या अभंगावर आपण निरूपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून शेवटी एवढेच म्हणतो, मज पामरासी काय थोरपण, पायीचे वाहन पायी बरे. यामध्ये जे चांगलं आहे ते तुमचं आहे, जे वाईट आहे, जे चुका आहेत ते माझ्या आहेत. जय हरी माऊली.